सारखं ऑनलाईन पेमेंट केल्यानं तुमचा सिबिल स्कोअर म्हणजेच क्रेडिट स्कोअर कमी होतो का? आजकाल आपण कोणतीही छोटी वस्तू जरी घेतली तरी ऑनलाईन पेमेंट करतो, पण यामुळं आपला क्रेडिट स्कोअर कमी होतो अशी काही लोकांची भावना आहे. पण नक्की आपला स्कोअर कमी होतो का? सांगतो, पण त्याआधी थोडक्यातला नक्की फॉलो करा. चहाच्या टपरीपासून मोठ्या मॉलपर्यंत आज सगळीकडे UPIचा दबदबा आहे. खिशात रोख रक्कम नसली तरी मोबाईलने स्कॅन करून आपलं काम होतं. मात्र अनेकदा जास्त ट्रान्झॅक्शन केल्यामुळं सिबिल स्कोअर खराब होईल अशी भीती लोकांच्या मनात असते. पण तज्ज्ञांच्या मते UPI पेमेंटचा तुमच्या क्रेडिट स्कोअरवर कोणताही थेट परिणाम होत नाही. तुम्ही दिवसातून 5 वेळा पेमेंट करा किंवा 50 वेळा, यामुळं तुमचा स्कोअर कमी होणार नाही. याचं मुख्य कारण म्हणजे UPI व्यवहार करताना तुम्ही तुमच्या बँक खात्यात जमा असलेले स्वतःचे पैसे वापरता. सिबिल स्कोअर प्रामुख्यानं तुमच्या कर्जाचे हप्ते आणि क्रेडिट कार्डच्या बिलावर अवलंबून असतो. जरी स्कोअर कमी होत नसला तरी भविष्यात जेव्हा तुम्ही वैयक्तिक कर्जासाठी अर्ज करता तेव्हा बँका तुमचे स्टेटमेंट तपासतात. तुमच्या स्टेटमेंटमध्ये 10-20 रुपयांचे शेकडो छोटे व्यवहार दिसत असतील तर ते खूप क्लिष्ट होतं. जर तुमचे खाते वारंवार झिरो बॅलन्सच्या जवळ पोहोचत असेल तर बँका तुम्हाला जोखीम असलेला ग्राहक मानू शकतात. यामुळं कर्ज मंजूर होण्यात अडचणी येऊ शकतात. त्यामुळं UPIचा वापर जरूर करा, पण बँक बॅलन्स आणि खर्चात संतुलन राखा, जेणेकरून तुमची प्रतिमा एक जबाबदार ग्राहकाची राहील. ही माहिती इतरांना नक्की शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या माहितींसाठी थोडक्यातलं नक्की फॉलो करा. बातमी म्हणजे थोडक्यात.